तेव्हा माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, ज्या व्यक्तींचं मी नाव सांगतो त्या व्यक्तींचं नाव तिथं दाखल करा. त्यांना सांगा की त्या माणसाने तुम्हाला आमच्याकडे पाठवलेलं आहे आणि आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. तेव्हा माझ्याबद्दल तिला दोन गोष्टी समजून सांगायच्या. सांग त्या माणसाचं नाव. तुम्ही कराल कामगिरी? हो. मित्र तो या नात्यानं. करणार. अहो अहमद शंकर म्हणे नारीनं, अहमद शंकर म्हणे नारीनं ओळख सोडली. हा हा. अहमद शंकर म्हणे नारी नका ओळख सोडली. बाबूराव कवीची स्वारी, बाबूराव कवीची स्वारी, बाबूराव कवीची स्वारी. माझ्या जिव्हाळ्याचे मित्र आहे. माणसात बसवणं किंवा माणसात उठवले मित्राच्या साधी नाही. कारण जन्म देणारे आई बाप असतात, पण चांगलं किंवा वाईट वळण लावणारा हा मित्र असतो. हा संगती संगदोष, ढवळ्या शेजारी पवळा बांधल्यावर वान नाही गुण लागतो, तसं मित्राच्या संगतीने चांगलं किंवा वाईट वळण लागतं. तेव्हा माझ्या मनातला विरंगुळा पडावा अशा ठिकाणी मला घेऊन चाला. आपण जीवाचे मित्र आहेत. चला ती हिरव्या रंगाची माडी कुठे ती मला दाखवा. सुधाकर पोटे, तुला माहिती आहे ना? मला माहिती आहे ना. हा मग चल बरं घेऊन ती जमिनीवर बांधलेली माडी ती ना. माडी जमिनीवर बांधतात, काही झाडावर टांगत नाही ती उलटी अशी. चला बघू त्या चौकात. चला हा, मला घेऊन चाला आणि तिथं मला सांगा काय कुठं बसायचं कुठं नाही, कसं बोलायचं. कारण स्त्रियांबरोबर बोलण्याचा माझा पहिलाच प्रसंग आहे. न जाणू एखाद्या दिवस माझा काय वेडा वाकडा तोंडातनं शब्द गेला तर त्याच्यावर झाकण टाकणं हे तुमच्यासारख्या मित्रांचं करते. हा, तुला काय करायचं? तुझ्यावर झाकण टाकायचं काम माझं. हा, काय याचं झाकण टाकतो? पेंट यांचं टाकतो का गोधडीचं टाकतो? त्याच्या अंगावर एखादी बारदाना टाकतो ना. असं ना?